नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला शेवटचा आज आपण 14वा प्रॉब्लेम बघत आहोत. तर प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करते. काय सांगितले ते पहिल्यांदा बघूयात. बघा काय सांगितलेलं आहे. चॅरिटेबल हॉस्पिटल फॉलोइंग इन्फॉर्मेशन हॅज बीन प्रोव्हाइडेड बाय विवेकानंद चॅरिटेबल हॉस्पिटल लातूर. You are required to prepare income and expenditure account for the year ending 31st March 2019 and balance sheet as on that date. म्हणजे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. कधीचा? 31st मार्च 2019 चा. म्हणजे आपलं जे करंट इयर आहे ते कसं असणार आहे? 1 एप्रिल 2018 टू 31st मार्च 2019 असं आपलं करंट इयर असणार आहे. या वर्षाचं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. आता आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे ॲज ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिलचा दिलेला आहे म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट दिलेला आहे. बॅलन्स शीट बघितल्यानंतर परत काय दिलेलं आहे? रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2019. रिसिप्ट आणि पेमेंट रुपीज. आता बॅलन्स शीट मध्ये असेट साईडला स्टॉक ऑफ ड्रग्ज दिलेले आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर पेमेंट साईडला पण सांगितलेलं आहे. काय बघा, बाय परचेस ऑफ ड्रग्ज 2 लाख इन्क्लूड्स ₹40,000 फॉर 2017-18. म्हणजे हिथं आणि परत ऍडजस्टमेंट मध्ये पण काय सांगितलंय? ऑन 31st मार्च 2019 स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज व्हॅल्यूड ॲट ₹22,000. म्हणजे इथं ड्रगची जी कंझ्युम झालेली अमाऊंट आहे ती आपल्याला काढावी लागणार आहे. जशी आपण स्टेशनरीची मेडिसिनची ऍडजस्टमेंट करतो तशी आपण आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट करावी लागणार. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग ॲट 5% पर एनम अँड ऑन ॲम्ब्युलन्स ₹30,000. बिल्डिंगवर आणि ॲम्ब्युलन्सवर डिप्रिसिएशन आहे. आता बिल्डिंग आणि ॲम्ब्युलन्स आहे कुठं? तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला आहे. बघा बिल्डिंग आहे, ॲम्ब्युलन्स पण आहे, तिथं टिक मार्क करूयात. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट काय सांगितले? लाईफ मेंबरशिप फी आर टू बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप फी आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. लाईफ मेंबरशिप फी आलेला आहे कुठं? रिसिप्ट साईडला आहे, ते कॅपिटलाइज करायचं आहे. बघा मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. इथं मी आखून घेतलेलं आहे. बघा, इन द बुक्स ऑफ विवेकानंद चॅरिटेबल हॉस्पिटल लातूर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2019. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साईड एक्सपेंडिचर असते आणि क्रेडिट साईड इन्कम असते. ह्या साईडला बॅलन्स शीट आखून घेतलेला आहे ॲज ऑन 31st मार्च 2019. तर मग आता पहिल्यांदा बॅलन्स शीट सोडवूयात. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला फर्स्ट काय दिलेलं आहे? कॅपिटल फंड दिलेला आहे. हा कॅपिटल फंड आहे तसा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच घ्यायचा. कॅपिटल फंड इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहायची. त्याच्यानंतर काय बघा, बँक लोन आहे. आता ही लायबिलिटी आहे. मग ही बघा जिथं बॅलन्स शीट पण आहे आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट आहे तिथं त्या लायबिलिटी ज्या दिलेल्या असतात त्या पेड केलेल्या आहेत का बघायचं पेमेंट साईडला. आता बँक लोन आहे, बँक लोन पेड केलेलं दिसतंय का पेमेंट साईडला? तर नाही. मग बँक लोनची अमाऊंट आहे तशी आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच घेऊयात. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूया 6,50,000. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे बघा, आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्ज दिलेला आहे. आता लायबिलिटी साईडला आहे, लायबिलिटी साईडलाच लिहूया. पेड केलेलं आहे का बिल हे बघा बरं पेमेंट साईडला. तर पेमेंट साईडला फर्स्टच दिलेलं आहे बाय परचेस ऑफ ड्रग्ज. त्याच्यात लिहिलेलं आहे इन्क्लूड्स ₹40,000 फॉर 2017-18. मग काय करूयात, ही आउटस्टँडिंग बिल ऑफ ड्रगची जी अमाऊंट आहे ना ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडलाच इनरच्या कॉलम मध्ये लिहून ठेवूयात. मग लिहूयात बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग काय आहे? बिल फॉर ड्रग्ज. आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्ज. आता ड्रगची अमाऊंट किती आहे? ह्या 50,000 आहे. ही सगळी जी 50,000 अमाऊंट पेड केलेली नाही म्हणून मी इनरच्या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आता काय आहे? बिल्डिंग. बिल्डिंग कुठे येणार? बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात बिल्डिंग. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात 10,50,000 कारण बिल्डिंगवर डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे? ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स पण काय आहे? असेटच आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय बघा, स्टॉक ऑफ ड्रग्ज आहे. आता स्टॉक ऑफ ड्रग्ज आहे, हा ओपनिंग बॅलन्स शीट आहे. हा ड्रग्जचा ओपनिंग बॅलन्स आहे, बरोबर. मग मी मागाशी तुम्हाला वाचताना सांगितलं की आपल्याला ड्रग्ज कन्झ्युमची जी ऍक्च्युअल अमाऊंट आहे ती काढायची आहे. मग ती कशी काढायची असते? तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला
फर्स्ट लिहिचं टू ड्रग्स कन्झ्युम, ओपनिंग स्टॉक लिहिचं ऍड परचेस म्हणजे आपण यावर्षी परचेस केलेलं, आणि लेस क्लोजिंग स्टॉक म्हणजे ऍट दी एंड ऑफ इयर आपल्याकडं ड्रगची अमाऊंट किती शिल्लक राहिलेली आहे ते लेस करायचं. आता ही जी अमाऊंट आहे स्टॉक ऑफ ड्रगची ती कसली अमाऊंट आहे, ओपनिंग अमाऊंट आहे किंवा ओपनिंग बॅलन्स आहे. किती आहे 42,000. मग इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात 42,000. आता हे जी परचेसची अमाऊंट येईल त्यावेळेस हे परचेस क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट त्यावेळेस आपण ऍडलेस करून आउटरला घेऊया. तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय बघा, हॉस्पिटल इक्विपमेंट्स आहेत. आता असेट साईडलाच आहेत, असेट साईडलाच येतील. आता हॉस्पिटल इक्विपमेंटला ऍडजस्टमेंट आहे का, तर नाहीये. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूया 3,04,000. त्याच्यानंतर काय बघा, कॅश इन हँड. कॅश इन हँड किती आहे 4,000 आहे. हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे आणि हाच रिसिप्ट साईडला आहे का बघा, फर्स्टलाच टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000. तर सेम बॅलन्स असतो हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे, हा घ्यायचा नसतो. ठीक आहे, बघा आपला बॅलन्स शीट सोडवून झाला. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कडे येऊयात. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसिप्ट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे, हा ओपनिंग बॅलन्स घ्यायचा नाही. त्याच्यानंतर काय आहे, टू सबस्क्रिप्शन आहे. आता रिसिप्ट साईडला म्हणजे कुठे येणार, इन्कम साईडला. सबस्क्रिप्शन आपला मेन इन्कम आहे, मग इन्कम साईडला लिहूयात बाय सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंट आहे का, तर नाहीये. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूया 2,22,000. त्याच्यानंतर रिसिप्ट साईडला काय बघा, टू लाईफ मेंबरशिप फी. आता रिसिप्ट साईडला म्हणजे कुठे येणार, इन्कम साईडलाच लिहूयात बाय लाईफ मेंबरशिप फी. मेंबरशिप फीज आता लाईफ मेंबरशिप फीजला ऍडजस्टमेंट आहे, मग इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूया 30,000. त्याच्यानंतर काय आहे, टू हॉस्पिटल रिसिप्ट आहे आणि ब्रॅकेट मध्ये आपल्याला रेव्हेन्यू सांगितलेलं आहे. बघा रेव्हेन्यूज इन्कम अँड एक्सपेंडिचर जे आहे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येतात. मग हे हॉस्पिटल रिसिप्ट आहे कुठे येणार, इन्कम साईडलाच येणार. इथं लाईफ मेंबरशिपच्या खाली ऍडजस्टमेंटला वर सोडून लिहूयात बाय हॉस्पिटल रिसिप्ट. हॉस्पिटल रिसिप्ट रेव्हेन्यूज आपण घेतो, रेव्हेन्यूज इन्कम आणि एक्सपेन्सेस आपण इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला घेतो. हॉस्पिटल रिसिप्टची अमाऊंट किती आहे 5,10,400. 5,10,400 हॉस्पिटल रिसिप्टला ऍडजस्टमेंट नाही. बघा आता पेमेंट साईडला काय सांगितलेलं आहे, बाय परचेस ऑफ ड्रग्स आणि अमाऊंट किती दिलेली आहे 2 लाख. आणि तिथेच आपल्याला काय सांगितलेलं आहे ब्रॅकेट मध्ये, इन्क्लूड ₹40,000 फॉर 2017-18. 40,000 त्याच्यामध्ये असे इन्क्लूड आहेत की ते 2017-18 साठी आहेत. आता 2017-18 आपलं काय होणार आहे, लास्ट इयर होणार आहे. करंट इयर आपलं 2018-19 नाही, म्हणजे लास्ट इयर झालं काय 17-18. म्हणजे हे 40,000 लास्ट इयरचे आहेत. बघा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण लिहून ठेवलेलं आहे आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग्स 50,000. गेल्या वर्षी बिल जे आहे ड्रगचं ते किती आउटस्टँडिंग होतं 50,000. म्हणजे अजून देणं बाकी किती होतं 50,000. त्यातले या वर्षी आपण ड्रगची अमाऊंट पेड केलेली आहे किती 40,000 पेड केलेली आहे. म्हणजे अजून ह्या बिलची जी आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ती किती राहिली 10,000 राहिली. तुम्ही जी पेमेंट साईडला परचेस ऑफ ड्रगची जी टोटल अमाऊंट आहे ती किती आहे 2 लाख आहे. किती आहे 2 लाख. इथे लिहिते परचेस ऑफ ड्रग्स. परचेस ऑफ ड्रग्स कितीचे ड्रग्स परचेस केले तुम्ही 2 लाखचे. पण त्याच्यातली जी 40,000 अमाऊंट जी आहे ते कधीसाठी आहे 2017-18 साठी आहे. म्हणजे ऍक्च्युअली या वर्षासाठी तुम्ही ड्रग्स वर किती खर्च केलेला आहे 2 लाख मधून जर 40,000 जर गेले किती येत आहेत 1,60,000. किती येत आहेत 1,60,000. म्हणजे 1,60,000 च जे ड्रग्स आहे ते या वर्षी तुम्ही खरेदी केलेलं आहे. मग ही जी 1,60,000 जे आहे ते करंट इयर साठी परचेस केलेलं आहे. मग आपण इथे एक्सपेंडिचर साईडला लिहिलेलं आहे टू ड्रग्स कन्झ्युम, ओपनिंग स्टॉक लिहिलेला आहे, ऍड परचेस. मग या परचेस मध्ये आता आपण अमाऊंट किती लिहिणार 1,60,000. पुन्हा एकदा जरा सांगते परचेस ऑफ ड्रग्सची अमाऊंट किती आहे 2 लाख आहे आणि त्यातले 40,000 कधीसाठी आहेत 17-18 साठी. म्हणजे 40,000 जर पाठीमागच्या वर्षाचे पेड केलेले लेस केले तर या वर्षीची अमाऊंट किती आली 1,60,000. ती
इथं आपण जे ड्रेस कंझ्युम लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ऍड परचेस म्हणायचं आणि ती अमाऊंट लिहायची 1,60,000. आता पेमेंट साईडला काय आहे अजून बघा, बाय सॅलरी टू स्टाफ आहे. पेमेंट साईडला आहे, एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचर साईडला लिहा टू सॅलरी टू स्टाफ. आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहा 85,000. त्याच्यानंतर काय आहे, बाय ऑनरेरियम टू डॉक्टर्स आहे. पेमेंट साईडला आहे म्हणजे एक्सपेंडिचर साईडलाच येणार, टू ऑनरेरियम टू डॉक्टर्स 4 लाख. त्याच्यानंतर ना बाय रिपेअर्स अँड मेंटेनन्स खर्चच आहे. एक्सपेंडिचर साईडला लिहूया टू रिपेअर अँड मेंटेनन्स. डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात 18,000, ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर काय आहे बघा, फर्निचर आहे. आता फर्निचर आपली काय आहे, असेट आहे. मग कुठे घेणार तुम्ही, असेट साईडलाच घेणार. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात फर्निचर. आता फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे का, नाही. मग डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये फर्निचरची अमाऊंट लिहूयात 45,000. बघा, फर्निचर खरेदी केलेला म्हणजे हा कॅपिटल एक्सपेंडिचर झाला, तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येणार नाही. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, बाय जनरल एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेंडिचर साईडला लिहूयात टू जनरल एक्सपेन्सेस. आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात 16,000. त्याच्यानंतर काय बघा, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 2,400. आता क्लोजिंग बॅलन्स आहे. ऍट दी एंड ऑफ इयर तुमच्याकडे कॅशचा बॅलन्स शिल्लक राहिलेला आहे. मग तुम्ही तो कुठे घेणार, तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात कॅश इन हँड 2,400. बघा, आता परत काय आहेत ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये फर्स्ट ऍडजस्टमेंट काय बघा, ऑन 31st March 2019 स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज व्हॅल्यूड ऍट ₹22,000. स्टॉक ऑफ ड्रग्सची अमाऊंट आहे. ऍट दी एंड ऑफ इयर 31st मार्चला स्टॉकची अमाऊंट एवढी शिल्लक राहिलेली. स्टॉक ऑफ ड्रग्सची अमाऊंट एवढी आहे. किती आहे, 22,000. मग ती करायची काही, तर एक्सपेंडिचर साईडला लिहिलेलं आहे बघा, ओपनिंग स्टॉक ऍड परचेस लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स. आता किती आहे क्लोजिंग स्टॉक ड्रग्सचा, 22,000. 42,000 मध्ये ऍड केले किती, 1,60,000 आणि लेस करतोय किती, 22,000. बघा, हे जर 1,60,000 ऍड केली तर टोटल किती येते, 2,02,000. त्यातनं 22,000 लेस केले तर आउटरला आले किती, 1,80,000. म्हणजे या वर्षामध्ये तुम्ही ड्रगची जी ऍक्च्युअल अमाऊंट जी आहे ती किती कंझ्युम केली, 1,80,000. आणि हे क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स जो आहे त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स किती आहे, 22,000 आहे. आता ही जी ड्रगची ऍडजस्टमेंट आहे ती पुन्हा एकदा सांगते की जेव्हा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो, परचेस केलेलं असतं आणि क्लोजिंग स्टॉक पण असतो, तेव्हा ही ऍडजस्टमेंट कशी करायची. ओपनिंग स्टॉक कुठे आलेला असतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला किंवा ओपनिंग बॅलन्स मध्ये. हे परचेस कुठे आलेलं असतं, पेमेंट साईडला. आणि हा जो क्लोजिंग स्टॉकचा जो बॅलन्स आहे तो कुठे आलेला असतो, ऍडजस्टमेंट मध्ये आलेला असतो. आता दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये जाऊयात. डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग ऍट 5% पर एनम. बिल्डिंग वर डिप्रिसिएशन किती आहे, 5% पर एनम ना आहे. आता बिल्डिंगची अमाऊंट किती आहे आपली, 10,50,000. त्याच्यावर 5% ने डिप्रिसिएशन काढा. वर्किंग नोट्स मध्ये आपण बघूया अमाऊंट किती आहे, 10,50,000 आहे. त्याच्या 5% आपल्याला डिप्रिसिएशन काढायचंय. 5% म्हणजे 5/100. ह्या 2 ला हे 2 कॅन्सल झाली तर 10,500 इंटू 5 केलं तर किती येते डिप्रिसिएशन, 10,500 इंटू 5 केलं तर डिप्रिसिएशन किती आलं, 52,500. आता डिप्रिसिएशन करायचं असतं काय, लेस. मग बिल्डिंग मध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन. लेस डिप्रिसिएशन किती आलं डिप्रिसिएशन आपलं, 52,500. 10,50,000 मधून जर 52,500 लेस केले तर बिल्डिंगची अमाऊंट आउटरला येते किती, 9,97,500. 9,97,500. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, एक्सपेंडिचर साईडला. मग एक्सपेंडिचर साईडला लिहूया टू डिप्रिसिएशन. खालच्या वेळेला लिहूयात बिल्डिंग. बिल्डिंग वर डिप्रिसिएशन किती आलं आपलं, 52,500
इनरच्या कॉलममध्ये लिहूयात ॲम्ब्युलन्सवर डिप्रिसिएशन आहे. आता ॲम्ब्युलन्सवर डायरेक्ट डिप्रिसिएशनची आपल्याला अमाऊंटच दिलेली आहे. किती दिलेली आहे? 30,000. मग डिप्रिसिएशन करूयात ॲम्ब्युलन्समधून लेस 30,000. 4 लाख मधून जर 30,000 लेस केले तर आउटरला आले किती? 3,70,000. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे येईल? इथं एक्सपेंडिचर साईडला आपण लिहिलेलं आहे बिल्डिंगच्या खालच्या वळीला लिहूयात ॲम्ब्युलन्स. आणि ॲम्ब्युलन्सवर किती डिप्रिसिएशन आहे? 30,000. दोन्ही डिप्रिसिएशनची टोटल आउटरला लिहूयात 82,500, 82,500. त्याच्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट बघा, लाईफ मेंबरशिप फी आर टू बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करायची आहे. आता त्यांनी सांगितलंय का 50% करा, 40% करा, असं काही सांगितलं नाही. म्हणजे लाईफ मेंबरशिप फीची जी सगळी अमाऊंट आहे ती काय करायची? आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे. मग लाईफ मेंबरशिप फी मध्ये लिहायचं काय? लेस कॅपिटलाइज. सगळीच अमाऊंट कॅपिटलाइज करायची 30,000. मग 30,000 मधून 30,000 लेस केले तर आउटरला अमाऊंट काय येईल? तुमची नील येणार नाही. आणि कॅपिटलाइज करायची म्हणजे काय करायचं? कॅपिटल फंड मध्ये ऍड. मग कॅपिटल फंड मध्ये म्हणूयात ऍड लाईफ मेंबरशिप फी. किती अमाऊंट आहे? 30,000. मग आता काय राहिलंय का सोडवायचं? अजून आपलं बॅलन्स शीट झाला, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि ऍडजस्टमेंट झालेले आहे. आता काय करूयात आपण? पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचा. इन्कम साईडची आणि एक्सपेंडिचर साईडची, दोन्ही साईडची टोटल करा. कुठल्या साईडची टोटल मोठी येते? बघा, साईडची टोटल मोठी येते. किती येते? 7,81,500. दोन्ही साईडला लिहूयात 7,81,500. आणि जर इन्कम साईडची टोटल केली तर ती किती येते? 7,32,400 येते. किती येते? 7,32,400. बघा इथं लिहिते मी. आपली जी एक्सपेंडिचर साईडची जी टोटल आहे ती किती आहे? 7,81,500. आणि इन्कम साईडची जी टोटल आहे ती किती आहे? 7,32,400. 7,32,400. मग एक्सपेंडिचर साईड मधून जर इन्कम साईडची टोटल लेस केली तर फरक येतोय किती? आपली एक्सपेंडिचर साईडची टोटल आहे 7,81,500. त्यातनं इन्कम साईड जर लेस केली तर फरक येतोय किती? 49,100. आता एक्सपेंडिचर साईड मोठी आहे म्हणजे जो आलेला फरक आहे त्याला काय तुम्ही म्हणणार? डिफिसिट म्हणणार. काय म्हणणार? डिफिसिट म्हणणार. बघा, एक्सपेंडिचर साईडची टोटल केवढी आहे? 7,81,500. त्यातनं इन्कम साईड लेस केली तर फरक आला किती? 49,100. आता एक्सपेंडिचर साईड मोठी आहे म्हणजे आलेला फरकाला तुम्ही काय म्हणणार? डिफिसिट. डिफिसिट म्हणणार. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? बाय एक्सेस ऑफ. काय म्हणणार? एक्सेस ऑफ. आता एक्सपेंडिचर साईड मोठी झाली ना, मग बाय एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? डिफिसिट म्हणतो. आणि हे जे डिफिसिट आहे ते कॅपिटल फंड मधून करायचं असतं काय? लेस. मग कॅपिटल फंड मध्ये लिहूयात लेस डिफिसिट. किती आलं डिफिसिट आपलं? 49,100. बघा, कॅपिटल फंडचा पहिला बॅलन्स किती आहे? 1,10,000. त्यात 30,000 ऍड केले तर टोटल आली किती? 1,40,000. किती आली? 1,40,000. त्यातून हे 49,100 जर लेस केले डिफिसिटची 10,80,900 येते. बघा, कॅपिटल फंडची अमाऊंट किती आली? 10,80,900 म्हणजे 10,80,900. आता बॅलन्स शीट टॅली करूयात. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल किती येते? बघा, किती येते? 17,40,900. किती येते? 17,40,900. असेट साईडची पण तेवढीच येते. किती? 17,40,900. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची दोन्ही साईडची टोटल सेम आलेली आहे. इथं आपला बॅलन्स शीट टॅली झालेला आहे. तर ठीक आहे, मग आज आपण प्रॅक्टिकल मधला 14वा विवेकानंद चॅरिटेबल हॉस्पिटल लातूरचा प्रॉब्लेम सोडवला. हा प्रॅक्टिकल मधला शेवटचा प्रॉब्लेम होता. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे प्रॅक्टिकल मधले 14च्या 14 आपण प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. तर तुम्ही हे जे प्रॉब्लेम आहे ते सोडवा. तुम्हाला जर काय प्रॉब्लेमला शंका आली तर तुम्ही मला विचारा. तुम्हाला हवं असेल तर या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट घ्या
याच्यानंतर लगेचच आपण ऍडमिशनच्या टॉपिकला सुरुवात करत आहोत. तुम्हाला जर हे अकाउंटचे व्हिडिओ आपले आवडले असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, इथं मी थांबते. थँक्यू.